गणो सखूबाईंचं लक्ष घरातील एका भल्या मोठ्या खांबाकडे गेलं. त्या खांबातून एक प्रकाश येत होता. त्या पाहत राहिल्या. त्यांना काहीच कळेना नेमकं घडतंय काय. आणि काही वेळाने त्या खांबातून एक अष्टवर्षीय नाथपंथी वेशातली एक बालमूर्ती प्रगटली. सखूबाईंच्या नकळत हात जोडले गेले, पण त्यांना कळलं नाही बालमूर्ती इथे एकदम अचानक अशी प्रगटली कशी. त्या एकटक तिथे बघत होत्या. त्या बालमूर्तीने सखूबाईंच्याकडे भिक्षा मागितली. माई बघतेस काय, भिक्षा वाढ. हा गोरा पान नाथपंथी बटू हा नेमका कोण, या विचारामध्ये सखूबाई फक्त त्याकडे पाहत होत्या. त्यावर त्याने पुन्हा भिक्षा मागितली, 3दा भिक्षा मागितली. माई भिक्षा वाढतेस ना, लवकर वाढ. तेव्हा कुठे सखूबाई एकदम भानावर आल्या. त्या लागलीच स्वयंपाकघरात गेल्या. स्वयंपाकघरामध्ये गणरायांसाठी मोदक तळले जात होते. त्यातला अगदी नुकताच तेलातून काढलेला गरम गरम मोदक त्यांनी आणून त्या बटूच्या भिक्षा पात्रामध्ये वाढला. त्यावर त्या बटूने स्मित हास्य दिलं. सखूबाईंकडे बघितलं आणि तिथेच अंतर्धान पावले. आपल्या डोळ्यासमोर खांबातून प्रकाश येतोय काय, आणि त्या खांबातून एक छोटीशी नाथपंथीय बालमूर्ती प्रगटते काय, भिक्षा मागते काय, आणि ताबडतोब भिक्षा दिल्यावरती ती अंतर्धान पावते काय. सखूबाईंना काहीच कळेना असं झालं. बरं, तिथे आलेले सगळा जो काय ब्रह्मवृंद होता, सगळे पाहुणे होते, ते मात्र सखूबाईंकडे पाहत होते. त्यांना कळत नव्हतं की सखूबाईची एवढी धावपळ कशाला चाललंय. आतमधला अगदी गरम गरम मोदक आणून तिने कोणाला वाढला, कारण त्या सर्वांना ते काहीच दिसलं नाही. पण सखूबाई मात्र भ्रमिष्ठासारख्या काही वेळ तिथेच उभ्या होत्या. लोकांनी त्यांना भानावरती आणलं. लोकांनी त्यांना भानावरती आणण्याचा खूप प्रयत्न केला. अखेरीस आतमध्ये जाऊन नानांच्या कानावर ही गोष्ट घातली. तोवर नानांच्या सप्तशतीच्या पाठाची सांगता सुद्धा झाली होती. नाना बाहेर येणार, तो सखूबाई आतमध्ये धावत धावत गेल्या आणि नानांना ही सगळी हकीकत सांगितली. हे सगळं ऐकून नाना काही वेळ स्तब्ध बसले आणि काही वेळाने सखूबाईंना सांगितलं, अगं तू भाग्यवान आहेस, तुला प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन झालेलं आहे. पण हे परमेश्वर आपल्याकडे त्या खांबातून प्रगट होऊन सखूबाईंकडे भिक्षा मागितली, हे नेमके कोण असावेत.